चांगलं जेवण कोण बनवतं? निगेटिव्ह गोष्टींवर पण मला काय काय माहिती काही नाही. सगळ्यात गोष्टी निगेटिव्ह मध्ये नाही. अभ्यासात हुशार विचार मी होते. तर एखादी गोष्ट कोणाच्या पोटात राहत नाही. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज काही डेली ब्लॉग वगैरे काही शूट होत नाही. आज व्हिडिओ बनवते मी मम्मीवर. मम्मीला मी 25 ते 30 क्वेश्चन्स म्हणजे विचारणार आहे, म्हणजे ममता विचारणार आहे, म्हणजे ही शूट करणार आहे. तर 25 ते 30 क्वेश्चन्स विचारणार आहे, त्याच्यामध्ये ही उत्तर देणार. म्हणजे आमच्या दोघांबद्दल ते प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये ती उत्तर देणार. समजा हिच्या साईडने उत्तर आलं तर तिला 1 मार्क, माझ्या साईडने उत्तर आलं तर मला 1 मार्क. ज्याचे सगळ्यात जास्त मार्क्स होतील तो विनर असणार आहे. आणि आज मम्मीची परीक्षा आहे, आमची नाहीये. त्याच्यामुळे बघू मम्मीची खरंच सगळ्यात जास्त लाडकी कोण आहे आणि जास्त मम्मी कोणाला ओळखते. आपण खरं सांगायचं आणि खरं सांगायचंय. सो जास्त कोणाला मार्क्स मिळतात ते आपण बघूया. व्हिडिओच्या एंडिंगला या सगळ्या गोष्टी समजतील. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला एक सांगायचंय की हे जे प्रश्न मी म्हणजे जे आहेत लिहिलेले ते मी ChatGPT ला विचारून जे आहे ते लिहिलेले आहेत. आणि 30 प्रश्न तरी असं काही पर्सनली नाही कोणी कोणाला हा, जास्तीत जास्त 30 प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तर 30 पैकी मार्क्स हा. किती कोणाला मिळतात बघूया. स्टार्ट. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे आई तुम्हाला. लहानपणी जास्त मार कुणी खाल्लाय तुमचा? आणि ही नव्हतीच राहायला, तरी पण तूच घाललायस ना. पण ही राहायलाच नव्हती तर मग ही मार कशी खाणार? आणि घरामध्ये जास्त हट्टी कोण आहे? म्हणजे जास्त हट्टी कोण होतं? त्यांच्या दोघांमध्ये तुम्हाला सांगायचंय. ही आमच्यात होतीच नाही. तरी पण नंतर तरी होतेच ना. तर हट्टी कोण? सोनाली ताई किंवा त्याच्यानंतर आणि घरात कामचोर कोण होतं? मला वाटलेलंच. ठीक आहे. आणि सगळ्यात आळशी? शपथ. बरं झालं माझं नाव नाही आलं. सगळ्यात जास्त झोपायला कोणाला आवडतं? मग ती आळशी होणार, मी कशी? 2 प्रश्न तू विचारलेत ना, ते लिहिलेत ना. इथे हा. तरी सगळ्यात जास्त हुशार कोण होतं? उशिरा कोण उठत? मला डबल विचारला. नाही, उशिरा उठत होता आणि झोपायला कोणाला आवडतं हे वेगवेगळं. उशिरा हीच उठायची. झोपेच्या बद्दल जेवढे प्रश्न आहेत त्याच्यात हीच आहे. जास्त मोबाईल कोणाच्या हातात असतो? नाही माझं नाव नाही. आणि जास्त नखरे कोणाचे असतात? नखरे हिचेच असतं. सगळ्यात जास्त शॉपिंग करायला कोणाला आवडतं? ताई काय आहे हे? खाण्याची जास्त हौस कोणाला आहे? ते नाही, ते साधं जेवते. कोणी सांगेल आमच्या दोघींकडे मग बघा आणि सांगा की खायला जास्त कोणाला आवडतं. काय जाय म्हणून कोणी जास्त खात नसतं, समजलं ना. मी चांगल्या गोष्टी खाते, हिला फास्ट फूड आवडतं. ठीक आहे. सगळ्यात चांगलं जेवण कोण बनवतं? किती छान आहे. ठीक आहे. हे जे होतं ते चुकीचं हे होतं. बघ म्हणजे तिच्याकडे पण मार्क यायला पाहिजे. उत्तर द्यायचे जे आहे ते. बघ मी चांगलं नाही, जेवण नाही, नाही, बनवते. एकच सांगायचं आता कोण. आता पण मी हिच्याकडे एकदा जेवली, हिच्याकडे एकदा जेवली. म्हणजे तू एकदा जेवली आमच्याकडे, आधी त्याच्या आधी कधी नाही काय खाल्लं. तू चांगलं करते. बघ मला ते मार्क नाही, नाही, थांबा. चांगलं कोण करतं? नक्की? येस. नक्की मला माहिती. ताई चांगलं जेवण करते की हे ताई चांगलं करते? अरे मी बोलली ती. कारण ते पहिलं प्रणाली ताईंचं नाव घेतलं. पण ही जेवण बनवायचीच नाही. मी लहानपणापासून जेवण बनवते. येस. हा. लहानपणापासून ही होती आपल्याकडे राहायला. मग जेव्हापासून मी जेवण बनवायला लागली तेव्हापासून मीच बनवते. काय सांगशील? ठीक आहे. शाळेत म्हणजे अभ्यासात हुशार कोण होतं? आता बघ, आता हे तुम्ही यांनी प्रश्न असेच टाकलेले, त्याच्यामुळे ते विचार. ताई हे चुकीचं आहे. तुम्ही असे प्रश्न विचारले का? आता जे आहे ते आहे. नाही, नाही, पण हे तुम्ही असे प्रश्न नाही विचारले पाहिजे. मी त्याच्या व्यतिरिक्त पण हे विचारले. बघा ते प्रश्न ChatGPT ने बनवलेले आहेत. मी दाखवले पण आहेत. मी पण ChatGPT आहे. त्याच्यानंतर माझे स्वतःचे पर्सनल. हा तुझे पण विचार काही प्रश्न. सगळ्यात जास्त राग कोणाला पटकन येतो? गेला. आणि भांडखोर हीच आहे सगळ्यात जास्त. राग पण मी पहिलं सोनाला जायचं.
मला पण ते ठरलेलं सोनल ताईंचं वाढवलं. लिहिलेलं इथे पहिलंच. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादी गोष्ट कोणाच्या पोटात राहत नाही. राव. हा हे खरंय. मला काही पण झालं की मला असं वाटतं कधी सांगते. आणि मी कधी कोणाला सांगतच नाही. हा प्रश्न मला माहिती आहे. याचं उत्तर आई म्हणजे कोणाकडून देणार आहे. तुमची जास्त काळजी कोण घेतं? कोणी हे मी त्याच्या लिहायच्या हे करायच्या आधी लिहून ठेवलं होतं. जास्त त्रास कोणी दिलाय? ही हसते बघ तरी. कोण जास्त इमोशनल आहे? इमोशनल म्हणजे हळवं. हळवा. हा हळवं ये दया येते. दोघांमध्ये समजूतदार कोण आहे? ही. नक्की? भगवती आणि समजूतदार मी. मी समजून घेते ग. म्हणजे मला समजलं नाही. मला तर म्हणजे अंडरस्टँडिंग प्रत्येक हा. गोष्टीला वगैरे. ते शांत ग, शांत राहा आणि शांत. समजून घेणार म्हणजे हीच घेते समजून सगळ्या गोष्टी. म्हणजे चुकीचं झालं तर त्या टायमध्ये समजून घेते. ही नाही, ही लगेच हंगामा घालते. तिकडे बघून बोलायचा कॅमेरामध्ये. लगेच ममताकडे हंगामा बघून. घालते आणि ही समजून घेते. ठीक आहे. यांच्यात कोण सक्सेसफुल होऊ शकतं? म्हणजे काय बोलतात यार त्याला? म्हणजे काहीतरी बनू शकतो. हा बनू शकतं. आता ते कसं मी सांगू शकते? कोणामध्ये कॅपॅसिटी आहे की बाबा जो करू शकतो, त्याच्या आयुष्यात चांगलं काहीतरी बनू शकतो, करेल तो आयुष्यात असं. आता बघ याच्यात ते मी दोघींचं पण बोलू शकत नाही. म्हणजे आम्ही दोघी पण नाही होणार. कसं बोलणार? ही पुढचं ही कसं करणार? हिला माहिती. अरे कोण कसं करेल ते नंतरचा प्रश्न आहे. पण तू अशी कॅपेबिलिटी असते ना की बाबा एखादी गोष्ट ठरवली तर ही करतेच. करेल हा. म्हणजे बनेल ही आयुष्यात काहीतरी चांगलं करेल असं. कोणी चला सोनल ताईंचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. मला वाटलं सोनल ताईंचं नाव देतील कारण ठीक आहे. बघ असं बोल नाही अरे म्हणजे ठीक आहे. विचारते. हा मला वाटलं असं. कोणाला राग लवकर येतो? हिला. तुझं तर नाव आहे. असे प्रश्न दिले की ते मी पटकन सांगू शकते. सगळ्यांचे उत्तर तुमचे येत आहेत. ठीक आहे. कोण जास्त वेळ रागात राहू शकत नाही? हीच. ही गोष्ट खरी. मला जास्तीत जास्त 10-15 मिनिटं राग येतो. खूप जास्त मनाने चांगलं आहे? अरे बाबा. मी नाही बाबा. आम्ही आधीच सांगते. ऍक्च्युली आम्ही दोघी पण चांगलोय मनाने. आम्ही ठीक आहे. मी पॉईंट दोघांना पण देते. मनाने दोघं पण चांगलं आहे. हा. हा ते ठीक पण आहे. स्वतःला झालं की बोलेल ना. हा हा यार तू ही बोलतच हा, नाही. कोणाला बोलले नाही. म्हणजे दोघी कोणाला चांगले आहेत, चांगलं दोघी नाही. समजून घेतात. अच्छा हा जास्त मम्मीला फोन करतं. कोण करतं? एकदा फोन करायला लागला की फोनच करत असतो ते दिवसभर. कोण नाही करत. तीच करते आम्हाला. तीच करते. ती कोणच तीच नाही करते करत. आम्हाला. यांच्यामध्ये कोण करतं? जर कोणी तुम्हाला फोन लावला कुठल्या गोष्टीसाठी, हे केलंस का ते केलंस का, तर कोण फोन लावतं जास्त? ही ग्राहक. ही राहू. असं. ठीक आहे. कोणाला काही कोण पटकन एखाद्यावर विश्वास ठेवतं? हीच ठेवते. मम्मीवर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतात? ते आता मला काय माहिती. त्या दोघींवरतीच आहे. दोघींनाच माहिती. मला कसं तुझ्या अंदाजाने सांग. तुला काय वाटतं? मी कसे अंदाज घेणार? ह्याचं उत्तर फक्त त्यांचं 3 ऑप्शन आहे. असते ना आमच्या तिघींपैकी, तर बाबूला जास्त मार्क हा, मिळाले. हा, हा. तर बाबूच आलं असतं. बाबू. मग याचं उत्तर आता सध्या तर तुम्ही दोघे आहेत, तर ह्याच्यामध्ये प्रणाली ताईंचं मी नाव जाहीर करू का? सांगू शकत नाही. त्यांच्या नाही, नाही. मनातलंय. ए काय प्रश्न होता? मध्ये पण जास्त सगळ्यात प्रेम जास्त प्रेम कोण? त्यांच्यात आहे. त्यांच्या मनात मला काय माहिती पडणार. मुली आहेत म्हटलं बरं दोघांना पण बाबा प्रश्न फिरूया. तुझं जास्त प्रेम हा, ठीक कोणावर आहे, आहे? चालेल. तुमचं कोणावर आहे? माझं दोघींवरती पण आहे. चिटी चिटी चिटी. चिटिंग नाही. करते तू चिटिंग करते. चिटिंग नाही. दोघींवरती पण आहे. मी पण जास्त कोणावर येतं म्हणजे होती जातं जास्ती बाबूवर जाते. म्हणजे मला माहिती बाबूच्या नंतर बाबू नाहीये इकडे, आम्हीच आहे. अरे मी सांगते ना तुम्हाला प्रणाली ताई आहेत. असं काय नाही बाई. असं काय नसतं. मला प्रश्न तू कधी कधी फोन पण नाही तिला करत. विचारतात नाही असं नसतं. आता कधी- बाबूचं कधी- नाव घेतलं तर बाबू कधी कधी तिला मी भांडते पण. शिवाय कधी कधी रोजच भांडते दिवस. ती सारखी मुलीला ही कधीतरी आमच्याशी प्रेमाने बोलते, रोज शिव्या घालते. यांच्यात कोण 5 मिनिटात येते म्हणते आणि अर्धा तासाने येते. अर्धा तास पण नको पकडू, 2 तासाने येतात. 2-3 तासांनी येते. 2 तासाने. आताच हे प्रूफ झालेला आहे. तर मी प्रणाली ताईंना जाहीर करते. हा प्रश्नाचं उत्तर मी स्वतः देते. ठीक आहे. त्याच्यानंतर दोघींना भूक लागली आणि एकच वडापाव उरला तर कोणाला देताल तुम्ही?
जर म्हणजे आम्हाला दोघींना लागले. पण खूप भूक लागली आहे. तुझ्याकडे एकच वडापाव आहे, तू कोणाला देशील? अर्धा अर्धा दोघींना द्या ना. मला वाटलेलं अर्धा अर्धा. बरं मम्मी, समजा तुझ्याकडे एक सोन्याची अंगठी आहे आणि तुला ती आता द्यायची आहे कोणा दोघींपैकी, तू कोणाला देशील? पनीला दे. मी पनीला देईन, हा, मी पनीलाच द्या ना. कारण ती कमवत नाही. कारण ही सख्खी आणि मी सावत्र आहे. नाही, नाही, मी त्यांचं उत्तर सांगते, ती कमवत नाही. हा, ती कामाला थोडी सांगते. शंभर येतात तू तर कमवते, तू तर घेशील स्वतःला. तू सगळं घेऊ शकते. चुकीचं आहे, चुकीचं आहे. तर कामाला मी जात नाही असं नाही. ताई तुम्ही नाही म्हटलं तरी इथे 32 प्रश्न तुम्ही विचारलायत, पण इथे ठीक आहे. त्याच्या जर आम्हा दोघींना म्हणजे ह्या दोघींना एक दिवस घर चालवायला दिलं तर कोणाच्या हातून घर आधी बुडेल? बुडेल म्हणजे पाण्यात? बुडेल म्हणजे मम्मी, मी घर नाही चालवत. अरे तुझं चालवते, माझं चालवलं पाहिजे ना. तशी ही काटकसर करते, ही काटकसर नाही करत. वा, हे खूपच असं मी काय सांगू तुम्हाला, इथं ताईंचे 20 आले, सोनाली ताईंचे, आणि प्रणाली ताईंचे फक्त 9 आले. याला काय या गोष्टीवरती मी आनंद व्यक्त करू की रडू मला समजत नाहीये. कारण निगेटिव्ह गोष्टींवर पण मला काय काय मार्क मग मिळाले. काही काही नाही, सगळ्यात गोष्टी निगेटिव्ह मध्ये असते. हे नाही, अभ्यासात हुशार विचार मी होती. पण अभ्यासातलंच फक्त बोलली आहे. हा, घरामध्ये जास्त काम कोण करायचं, तुम्हाला मदत कोण करायचं? जी. अरे ही नव्हती, सांगते काय तुला? नव्हतीच नाही. त्याच्यानंतर पण काही दिवस असतीलच. नववीच्या नंतर होती, ही काय काम नाही करायची मला सांगायची का? दहावीच्या नंतर जेव्हा मी गेली होती ना मम्मीकडे, तेव्हा ही खेळत असायची बाहेर, कधी मी गाडी जायची नाही. पुसायची आणि कॉलेजला जायची नववी नंतर मी नववीत कधी जाणार कॉलेजला? सकाळी. 9वी मध्ये कॉलेज थोडी ना असतं, शाळा असते. नाही तेव्हा करायची. नववी मध्ये मम्मी माझी काम नाही करायची घरात, मीच करायची जेवण वगैरे. ही फक्त खेळायची बाहेर. आणि मी कधी बोलते कधी हिला घरात पण नाही घ्यायची म्हणून. सगळ्यात स्लो मोशन मध्ये काम कोण करायचं? ही तरी आणि पटापट ही थुपट्टी. पट्टी. काम चांगलं असतं माझं. काय नाही, गप्प बस. मला सांगू नका, आता या घरात पण मी तुला दाखवेन. एक भांड टोप घेतला ना घासायला, तो 1 तास घासू शकतो. आणि मी एका तासात भरपूर भांडी घासू शकते. पण ती अर्धी घाणच असतात. काय बोलते मम्मी? ममता, मी भांडी चांगली नाही घासत का? इमानदारीत सांग. सांग, पहिले काय खोटा आयडिया आहे? ममता माझ्या बरोबर ते आहे. ताईंचे ते कारण एक भांड्याने 1 तास घासायचं त्यांचं रेकॉर्ड बनवू शकतो. 1 तास कुठे तुम्ही एक भांड एक दिवसभर पण एका भांड्यात. एक पुरा म्हणजे असं त्याला घासून म्हणजे कधी एका वेळे तर असं आला होता ना की मम्मी तुला माहिती आपण रात्रभर झोपायचो आणि रात्रभर भांडी रात्रभर भांडी घासायची. रात्रभर कोण भांडी घासतं? रात्रभर. आता व्हिडिओ पॉज केला होता. रात्रभर. आणि सकाळी किती झोपायची मम्मी? 7ला. तेव्हा आम्ही उठायचो. मी ऐका आम्ही उठलो की नवीन आलेले ना, तेव्हा असं मला वाटतं 5-7 भांडे असतील ना. आईने पुरा रात्र हा मी बघितली ना, 5-7च भांडी होती मोजून. ती भांडी तुम्ही घासायला अक्षरशः अर्धी रात्र हे मम्मी तू ऍग्री करतेस ना? त्यांचे ओव्हरऑल घरच्या कामांमध्ये ही हुशार आहे, बाकी सगळ्या गोष्टीत मी हुशार आहे. काय खोटाडे, सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आल्या म्हणते. आता गणपतीचं ही कर. साफसफाई, ही कर. डेकोरेशन सगळं म्हणजे ही करते. कारण मी ही कामाला फक्त व्हिडिओ शूट करते. बाकी काय कामाला कारण गेली मी तरी पण जात नाही. कामाला जाते. कामाला नाही गेली तरी जात नाही. आणि मी पण ही कामाला पण कामाला जाऊन येऊन पण करायची हिच्या गरज फील्ड आहे. मध्ये आणि माझ्या फील्ड मध्ये फरक आहे. मी फ्रीलान्सिंग करते आणि आमचा म्हणजे मी जे करते शांत ते बस. सणांच्या वेळेलाच असतं का ना ममता. सो मला त्या दिवशी मला स्वतःला सुट्ट्या नसतात. ती कामावर येऊन पण करायची. अरे तिचं काम आणि माझं काम फरक आहे. अरे पण ह्याच्या आधी फरक नाही आहे, का कामावर फरक. नव्हते तेव्हा कोण? हे ती कधीच नाही आली. तिला कामच नकोय, घरातलं कामच जेव्हा नकोय. मी नवीन आलेली आणि कधी कामं केली सांगितली आजपर्यंत? सांग मला. इथली घरातली करते, इकडे राहते, एकटी ह्याच्या राहते. दोघांमध्ये ना खूप फरक आहे. मी तुम्हाला सांगते. ताई ह्याच्या आधी पण मी दिलंय उत्तर. ताई प्रणाली ताई आहेत ते भांडी घासायला. आई असं बघून नका मला लाज वाटते. भांडी घासण्यात एक नंबर म्हणजे घरातल्या कामामध्ये. आणि हे जे आहेत माणूस इथं फक्त फिरण्यात. आणि दोघांमध्ये खूप साम्य आहे. ममताला साम्य नाही, ही पैसे खर्च करते, साम्य म्हणजे पैसे शिकले. सगळे संपवते. फरक आहे. ही पैसे राखून ठेवते. चांगला मी पैसे खर्च करते ना. अजून पॉइंट आहे मला. भांडी घासायचा पॉईंट कुठे मी आहे? पैसे खर्च करते पण चांगल्या जागी खर्च करते. कसलं चांगलं आहे? नुसतं खर्च केले पण झाले नाही ना. आणि मी सेव्हिंग त्या पण पैशाची करते. किंमत मी पण कळली करते. पाहिजे. किंमत कळली पाहिजे पैशाची.
आजकाल पैसा आहे तर सगळं आहे. तुझे जास्त तर पैसे सांग आहे. पटकन कोण विनर आहे? माझ्याकडे काहीच नाही. विनर कोण आहे? मेरे पास माँ है. तर मी विनर आहे. ताई winner त्यांच्याकडे आहे. काही नाहीये पण त्यांच्याकडे मा आहे. बस झालं, विषय संपला. तर ओव्हरऑल आजच्या याच्यामध्ये मी विनर झालेले आहे. निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो मला जास्त मार्क मिळालेले आहेत. पण जे काय असेल प्रश्न तुम मम्मीने दिलेले उत्तर पण चुकीच आहे. काय काय याच्यामध्ये वाईट मम्मी- आणि चांगल्या गोष्टी पण वेगवेगळ्या काढा. काय काय याच्यामध्ये मम्मीने चिटिंग केली आहे. नाही चिटिंग नाही नाही, एका याच्यामध्ये जरा केलं, थोडं केलं. गडबडलेत. पण वाईट ठीक आहे चालून घेऊ वाईट आणि आपण. चांगल्या अशी दोघींना पण समान बघू शकते व्हिडिओ सामने. व्हिडिओ सामने व्हिडिओच्या समोर फक्त ही आम्हाला नाही, सेम बघू मी शकतो. कसं बोलणार ही चांगली आहे, ही चांगली आहे. दोघी सारखेच आहेत ना, बोलू शकत नाही तसे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? ब्लॉग नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.